मालवा एक्सप्रेस आणि मालवा एक्सप्रेसमधून असं पूर्ण साईडनी सायकल घेऊन ह्या रोडनी आता सायकल घेऊन आलोय आपण जम्मू तवीच्या रेल्वे स्टेशनवर. फायनली आपण किती 7 वाजता बरोबर पोहोचलेलो आहे श्रीनगरच्या ह्या पंथा चौकच्या एरियामध्ये. शुभ सकाळ सर्व मित्रांनो, आजची तारीख आहे 12 जुलै रविवार. आपल्या लडाख राईडचा आज आहे 4था दिवस आणि आपण काल केली होती वैष्णो माताची यात्रा, वैष्णो मातेचं दर्शन आपण केलेले आहे. आजचा प्लॅन असा आहे आपला का आपल्याला जायचं आहे श्रीनगरला, परंतु मी आता सकाळपासून जी चौकशी करतोय त्यात असं निष्कर्ष निघाला का कटरावरून श्रीनगरला जाण्यासाठी डायरेक्ट कोणतीही बस उपलब्ध नाही. ट्रेन देखील जी मेमो चालायची ती मात्र बंद झाली आणि एक ट्रेन आहे वंदे भारत, त्याच्यात आपल्याला सायकल आपल्याला घेऊन जाता येणार नाही. तर पर्याय असा आहे का आपल्याला सायकल इथून उधमपूर पर्यंत घेऊन जावं लागेल. इथून खाली चौक आहे तिथून उधमपूर आणि उधमपूरवरून आपल्याला घेऊन जावं लागेल श्रीनगरला. तर पाहूया कशी जर्नी राहते आणि आपण आज श्रीनगरला पोहोचतो का नाही, आपलं अमरनाथच्या यात्रेचं कार्ड बनेल का नाही ते पण अवलंबून आहे. कारण की जर ते RFID कार्ड बनलं तरच आपण अमरनाथची यात्रा देखील करू शकतो. तर करूया नाश्ता आणि जाऊया पुढे. फायनली झाली सगळी पॅकिंग आपल्या सायकलची आणि आता आपण निघालो इथून त्रिकुटा भवनवरून 7:30 वाजता. तर प्लॅन असा केलेला आहे का आता इथून आपल्याला एक मालवा एक्सप्रेस आहे त्या गाडीने आपण जम्मू तवीला जाऊ, कारण की सायकल आपल्याला त्याच्यात घेऊन जाणं सोपं राहील. मग आपण इथून जाऊ आता कटरा रेल्वे स्टेशनवर. मालवा एक्सप्रेस निघायला फक्त 10 मिनटं बाकी आहे. जिथून आपली सायकल आपण पॅक केली होती त्या बघा ही जागा आणि आपण आपल्या पार्सल डब्यामध्ये 1 मिनिट सायकल ठेवलेली. पण आता प्रॉब्लेम असा आहे का आपल्याकडे तिकीट नाही. मग आता ह्या जनरलच्या डब्यात आपल्याला जावं लागणार आहे. जनरलचा डबा पहा तुम्ही, हा फुल झालेला आहे एकदम. बाप रे बाप, फुल डबा आहे एकदम. आणि ही मालवा सुपरफास्ट एक्सप्रेस. जनरल डब्यात एवढी गर्दी होती, शेवटी जिथं सायकल ठेवली ज्या मित्राच्या साह्याने त्यालाच म्हटलं यार मला थोडी बसण्यासाठी जागा दे करून, काही थोडेफार एक्स्ट्रा चार्ज घे. मग त्यांनी आता जागा करून दिली. सायकली बरोबरच मी बसलेले, कारण की जनरल डब्यातले हाल म्हणजे बेकार हाल राहतात. ते 8:00 ट्रेन सुटल आणि 10:30 पर्यंत आपण पोहोचू जम्मू तवीला. आणि जम्मू तवीपासून श्रीनगरचा प्रवास आपला पुढे राहणार आहे. त्या दिवशी ह्याच रॅम्पवरून सायकल घेऊन असं वर आलो. ह्या बोर्डाजवळ मी बरेच सारे फोटो काढले होते जेव्हा मी आलो होतो परवा संध्याकाळी. तेव्हा जायचं कसं तोच विचार मला पडला होता, परंतु देवीने मार्ग दाखवला. बाहेरच्या लोकांनी मला सजेस्ट केलं का तुम्ही कटरावरून उधमपूरची बस घ्या, त्या बसवर सायकल चढवा आणि मग परत उधमपूरवरून जम्मूची बस घ्या. पण परत एक जणांनी असं सांगितलं का तुम्ही जम्मूला जा, कारण की श्रीनगरला जाणाऱ्या बसेस ह्या जम्मूवरून फुल होऊन येतात आणि मग उधमपूरमध्ये तुम्हाला जागा भेटणार नाही किंवा सायकल ठेवायला जागा असेल का नाही ते सांगता येणार नाही. आणि मग तिसरं सजेशन असं झालं का एक काम करा तुम्ही रेल्वेने जा, रेल्वेने डायरेक्ट जम्मू तवी लवकर पण जाल आणि तुम्हाला सायकल ठेवायला पण जागा मिळेल. परंतु पार्सल तर केली नव्हती, सायकलचं काही बुकिंग नव्हतं. मग म्हटलं रिस्क घेतली मी एक का पाहू, झालं तर झालं. आलो आणि डायरेक्ट जनरलचं तिकीट काढलं. पहिली गोष्ट तर मला सायकलनी एंट्रीच आपल्या कटरा रेल्वे स्टेशनमध्ये देत नव्हते. फार रिक्वेस्ट केलं, सामान चेक केलं आणि ते एक साहेब होते ते पाठवतच नव्हते. ॲक्च्युली खरं आहे त्यांची ड्युटी आहे, सेन्सिटिव्ह एरिया हा सर्व, आपण देखील त्यांना सहकार्य केलं पाहिजे. परंतु त्यांना सांगितलं, माझं सर्टिफिकेट दाखवलं, सर मी योगाची राईड करतोय, याआधीही मी या 6 देशांची राईड केली आहे, मी मुद्दाम ते T-शर्ट देखील घातलं होतं आज. आणि अशा रीतीने आपल्या वैष्णो मातेने आपला प्रवास आता पुढं सुखकर केलेला आहे.
सायकल आता मालवा एक्सप्रेसमध्ये ठेवलेली आहे आणि आपला प्रवास हा पुढे सुरू झालेला आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल का मी कसं काय बसलेलो, सीट कसं काय मिळाले, तर जनरलच्याच डब्याजवळ हा पार्सलचा डबा आहे. तिथं मग मला जागा त्यांनी मला दिलेली करून, थोडे पैसे घेतले त्यांनी एक्स्ट्रा, पण इट्स ओके. समोर आपली मालवा एक्सप्रेस आणि मालवा एक्सप्रेसमधून असं पूर्ण साईडनी सायकल घेऊन ह्या रोडनी आता सायकल घेऊन आलो आहे आपण जम्मू तवीच्या रेल्वे स्टेशनवर. ॲक्च्युली इथपर्यंतच आपल्या सायकलचं तिकीट होतं जेव्हा आपण आलो तेव्हा, परंतु मला वाटलं नव्हतं मी जम्मू तवीला येईल, कारण की मला असं वाटलं मी कटरावरून डायरेक्ट श्रीनगरला जाईल, परंतु कटरावरून श्रीनगरला आपल्याला बस मिळाली नव्हती आणि गाडी देखील नव्हती. उधमपूरवरून आणि जम्मू तवीवरूनच आपल्याला यावं लागणार होतं. मग आपण आलो आहे आता जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर. जम्मू स्टेशनवरून मालवा एक्सप्रेस आपली निघून गेली आता आपली एक्सप्रेस पकडण्याची वेळ येईल जेव्हा आपण सायकलची संपूर्ण राईड करून मनालीला उतरू आणि मनालीवरून चंदीगडला जाऊ. तेव्हाच आता जम्मू तवी रेल्वे स्टेशनपासून आपण बाहेर चाललेलो आहे बस स्टँडकडे. जम्मू तवी रेल्वे स्टेशनच्याच बाहेर आलेलो आहे आणि पूर्ण ट्रॅकनी सायकल घेऊन आलो. मला वाटलं उचलून घ्यावी लागते काय, पण बरोबर गाड्यांसाठी सायकलीसाठी ट्रेक हा बनवलेला असतो, कारण की जे पार्सल करतात त्याच्यासाठी एक वेगळा रॅम्प बनवलेला असतो, त्या रॅम्पनीच घेऊन आलो. आता जम्मू तवी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला बसस्टँड शोधून आणि बसस्टँडनीच आपल्याला जायचं आहे श्रीनगरला. 10:50 झालेली आहे. बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो. Kota Ahmedabad is running on time. It is expected to arrive here at 11 hours 25 minutes on platform number 3. जम्मू तवी रेल्वे स्टेशनपासून बस स्टँडचं अंतर 4.5 किलोमीटर आहे. आता जम्मूमध्ये सायकल चालवत आपण चाललेलो आहे बस स्टँडकडे. रेल्वे स्टेशनपासून मी आलो होतो. हे बघा, हे जम्मूचं बस स्टँड आहे. हे बस स्टँड कमी आहे, भाजी मार्केट जास्त आहे. इथं काहीच सुविधा म्हणजे उपलब्ध नाही, काही माहिती उपलब्ध नाही. मी इथून तिथून सगळीकडे फिरतो आहे, परंतु श्रीनगरची बस कुठं मिळेल का, तर अजिबात इथून काहीच उपलब्धता होत नाही आहे. तर आता ते बोलले का तुम्हाला बाहेर जाऊन तुम्हाला प्रायव्हेट गाडी करावी लागेल, ज्या छोट्या गाड्या जातात त्या. तर पाहतोय आता बाहेर जाऊन मी. फायनली 11:40 झाले आणि ही गाडी मिळाली, टेम्पो ट्रॅव्हलर, आपल्याला श्रीनगर जाण्यासाठी. सायकल आता वरती बांधता येते पक्की, बाकीचं सामान आपण सगळं मागं ठेवलेले आहे आणि ह्या बसने आपला प्रवास राहणार आहे श्रीनगरसाठी. मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला जम्मूवरून श्रीनगरला जायचं असेल तर पहाटे लवकर तुमचा प्रवास सुरू करावा लागेल. 11 वाजेनंतर कोणतीही गाडी मिळणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला या अशाच प्रायव्हेट गाडीने जावं लागेल. आता भाडं किती सांगता काय पाहतो, विचारतो. 12:15 वाजता ही बस पूर्ण भरली श्रीनगरला जाण्यासाठी आणि आता इथून प्रवास सुरू होईल आपला श्रीनगरकडचा. जाने वाले फाइनली हम बस को मांगा से आए और हम अपना जा रहे हैं अपना भजी तो हमारे भाई अपना आपके पैसे चढ़ा के आएंगे चिंता मत करो, आपका वो आशीर्वाद लेके आएंगे. हमारे भैया ने ये पैसे चढ़वाए हैं, आपका नाम लेके, ऐसी बात नहीं है.
ओके भाई, शुरू है अपना जम्मू से श्रीनगर का सफ़र। 12 बजे शुरू है, देखते हैं कितने बजे श्रीनगर पहुंचता है। थैंक यू, लाइक करें, शेयर करें। बरोबर 3 वाजता आपली गाडी आता लंच करण्यासाठी थांबलेली आहे। राजमा चावल विथ घी, आता हेच खाऊ आपण। इकडचं जर आले तुम्ही तर राजमा चावल विथ घी फार फेमस असतं आणि तीच प्लेट आता मी घेतलेली आहे। तर मस्त काश्मीरच्या पहाडामध्ये आपला प्रवास आलेला आहे। दुपारचं जेवण डायरेक्ट 2:30 वाजता, म्हणजे आता 3 वाजलेले झालेले आणि हा पॉईंट आहे इथला। काय नाव आहे ह्या भागाचं? नियर चिनाब। हां, चिनाबचा जो मोठा हे लागला होता त्याच्याजवळच हे ढाबे दिसतील। इथं जर आले ना तर राजमा चावल विथ घी जर घेतलं तर वा 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 वा, काय भारी यार, मस्त एकदम प्युअर देशी घी आणि राजमा चावलची टेस्ट इथली काही वेगळीच असते। इकडं आले तर नक्की ट्राय करा। चला पुढं प्रवास आपण आता कंटिन्यू करूया। आणि हे फास्टमध्ये इथं का बरं थांबवली गाडी? कारण की चेकिंग चालू आहे। अमरनाथचे जे यात्रेकरू असतील गाडीत तर ती गाडी पुढं जाऊ देत नाही, कारण की यात्रेकरूंसाठी सकाळी 9च्या आतच इकडचा प्रवास हा होत असतो। गाडीला काही सोडलेलं नाही आहे, तर वाटतंय आता मला का ह्याच बनिहालमध्ये रात्रीचा मुक्काम आपला होईल असंच वाटतंय मला, कारण की फार स्ट्रिक्टली चेकिंग करता येते आणि जे लोकल आहे त्यांनाच फक्त सोडताय। ठीक आहे, पाहूया आता काय कसा आजचा दिवस राहतो आणि पुढं काय होतं सांगतो। आता जवळपास 1 किलोमीटरवर तो चेकपोस्ट आहे आणि पायी पायी चालत पुढं आलेलो आहे आणि पुढं इथं टोल प्लाझा आहे बनिहालचा, त्याच्या पुढं जाऊन थांबायचं आता आम्हाला। हे बघा, हे 3 जण आहे आणि मी एक, असे 4 जण आहे आम्ही त्या बसमध्ये फक्त वेगळे, बाकी इतर सर्व लोकल लोक आहे त्याच्यात। परंतु ही माहिती आम्हाला अजिबात नव्हती, म्हणजे ही माहिती आम्हाला इथे येऊन मिळाली का लोकलमुळं आपली गाडी ही थांबवली जाते, हे पर्यटकांमुळं गाडी थांबवली जाते आणि लोकांना त्यांच्यामुळं त्यांना पण जाऊ देता येत नाही। तर हे जर आधी माहीत असतं तर आम्ही निघालोच नसतो, रात्री मुक्काम केला असता जम्मूमध्येच
आणि मग सकाळी लवकर जम्मूच्या बस, जी श्रीनगरची बस आहे जी फास्टमध्ये येते, त्या बसने आलो असतो, परंतु हे माहीतच नव्हतं. ठीक आहे, आता माहीत झालेलं आहे आणि चाललोय आता पुढं. तर पळत जावं लागतंय. फायनली आपण किती 7 वाजता बरोबर पोहोचलेलो आहे श्रीनगरच्या ह्या पंथा चौकच्या एरियामध्ये. सायकलचं सामान पूर्ण पॅक केलेले आहे आणि इथूनच ह्या चौकातूनच आपल्याला जावं लागणार आहे पंथा चौककडं. हा जो एरिया आहे हा मेमोरियल ऑब्जेक्ट काहीतरी एरिया आहे. हा इथूनच हा रोड जातो लाल चौककडं आणि श्रीनगरच्या मेन सिटीकडं हा रोड जातो. मेन सिटीच्या बाहेरच हा पंथा चौकचा एरिया आहे. तर पाहू, अमरनाथचं आपलं रजिस्ट्रेशन झालं, RFID कार्ड मिळालं तर पाहू, नाही तर मग आजचा मुक्काम इथंच करू आणि मग उद्या आपली राईड सुरू करू. चला जाऊया पंथा चौककडं. आणि फार कडक चेकिंग चालू आहे अमरनाथ यात्रेची. पंथा चौकमध्ये इतकी मोठी लाईन आपल्याला दिसते इथे ही, आणि ह्या लाईनीच्याच बाहेर आता माझी सायकल पूर्ण चेक केली त्यांनी, सायकलमध्ये जाऊ दिली नाही मला. तर बॅग्स आता बोलले तुम्ही बॅग्स इथंच काढून ठेवा आणि बॅग्स इथं पूर्ण पुन्हा एकदा लाईनीत चेक होतील आणि मग मध्ये जा. आता ह्या लाईनीत उभं राहायचं आहे. अमरनाथचे अशा काही शेड बनलेले हे बघा, लंगर सेवा समितीकडूनचे हे शेड राहतात आणि याच्यामध्ये आपल्याला पंखा, चार्जिंग आणि ही गर्दी पाहतो तुम्ही, अशी काही सुविधा इथं असते आपली राहण्याची. तर फायनली माझा आवाज येत नसेल, लंगर सेवेमधून भोजनाचा आस्वाद घेऊन आता इथं जे मी तुम्हाला दाखवलं झोपण्याची सुविधा, तिथंच झोपतोय. आपले ब्रिजेश भाई आणि मुकेश भाई आणि देवी दयाल भाई आणि मी झोपतोय आता. कैसी व्यवस्था लगी? अरे कैसी व्यवस्था थी देवी दयाल भाई? बहुत बढ़िया. ओके, तो सबको हर हर महादेव. तर आता आजच्या नाईटचा स्टे आपला इथंच होतोय ह्या टेंटमध्ये. आता उद्या हे पाहायला आवडेल मला का खरंच रजिस्ट्रेशन होईल का, RFID कार्ड मिळेल का आणि मला सायकल घेऊन बालटालला जाऊ देतील का. बरेच सारे प्रश्न आहे मनात, पण ज्याप्रमाणे देवीने मार्ग दाखवला त्याचप्रमाणे महादेव देखील मार्ग काढतीलच, हीच आशा घेऊन आजच्या या 4थ्या दिवसाचा शेवट मी करतो या अमरनाथ यात्रातल्या पंथा चौकमध्ये. हर हर महादेव. धन्यवाद. हरिओम.